दंडोत प्रणाम। या सृष्टीरचनेमध्ये 81,10 देवता आणि त्यानंतर परमेश्वर आणि ह्या देवतेची जी स्वरूप मर्यादा आहे, प्रत्येक देवतेची स्वरूप मर्यादा 10 पटीनं वाढत असते। करभूमीच्या देवतेपेक्षा अंतराळीची स्वरूप मर्यादा 10 पटीनं, अशा प्रत्येक देवतेची स्वरूप मर्यादा 10 पटीनं वाढत जाऊन मायेपर्यंत जाता। परंतु माया ही अनंत ब्रह्मांडाला एकच असल्यामुळं तिची जी स्वरूप मर्यादा आहे ती अनंतपट आहे। ती खालच्या सर्व देवतांना आणि अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली आहे आणि त्याच्याही पलीकडे परमेश्वर आहे। त्याची स्वरूप मर्यादा ही अनंतपट असल्यामुळं अनंत ब्रह्मांडाला तो सर्व व्यापून आहे, म्हणून तो सर्व व्यापक आहे। तो सगळीकडं आहे। याचं कारण की परमेश्वर सर्वांच्या पलीकडं आहे। स्वरूप मर्यादेत 10 पटीनं वाढ होत असताना जसं मायेला तो नियम लागू पडत नाही, कारण माया ही अनंतपट आहे, तसंच परमेश्वरसुद्धा अनंत ब्रह्मांडाच्या मायेच्या पलीकडं असल्यामुळं त्याची जी स्वरूप मर्यादा आहे ती अनंतपट आहे आणि म्हणून तो अनंत ब्रह्मांडाला व्यापून आहे आणि म्हणून तो सर्व व्यापक असल्याकारणाने त्याला कुणीही बघू शकत नाही। खालची देवता वरच्या देवतेला बघू शकत नाही, कारण 10 पटीनं स्वरूप मर्यादा वाढलेली असते। फक्त अस्तित्वाचं त्यांना ज्ञान असतं। तसंच कोणतीही देवता मायादेवतेला बघू शकत नाही आणि कोणतीच देवता परमेश्वरालासुद्धा बघू शकत नाही, कारण त्यांची स्वरूप मर्यादा ही अनंतपट आणि म्हणून सर्व व्यापक असल्याकारणाने ते बघू शकत नाही। परंतु परमेश्वराची कृपा, अनन्य भावे आपण शरण जाऊन परमेश्वराला भक्ती जर करत असेल तरच त्या परमेश्वराने जाणवलं, त्या परमेश्वराने दाखवलं तर आपल्याला त्या परमेश्वराची श्रीमूर्ती आपण बघू शकतो। अन्यथा तो परमेश्वर सर्व व्यापक असूनही कुणीही त्याला बघू शकत नाही। दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम।